नमस्कार, मी गिरीश निकम. हितगुज या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. हितगुजमध्ये आहे आपण आज डायबिटीस म्हणजे मधुमेह आणि नेत्रविकार या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध नेत्रविकार आणि रेटिना तज्ञ डॉक्टर अमित नेने. डॉक्टर अमित नेने यांनी प्रतिष्ठित LV प्रसाद इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह फेलो म्हणून रेटिनामध्ये सब स्पेशालिटी प्रशिक्षण घेतले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची अनेक संशोधनं गाजली आहेत. राज्य परिषदेमध्ये त्यांनी पेपर सादर केलेत. DNB आणि FICO पदवी प्राप्त केली त्यांनी. स्टुडिओत डॉक्टर अमित नेने यांचं स्वागत करूया. थँक्यू गिरीश. चर्चेला सुरुवात करायच्या पहिले मी झी24 तासचे आभार मानतो की त्यांनी मला आज या मंचावर बोलवलं आणि प्रेक्षकांना मी ह्याचं आश्वासन देतो की पुढच्या 20-25 मिनिटात डायबिटीजमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारासाठी मी त्यांना जी माहिती प्रोव्हाइड करू शकेन ती प्रोव्हाइड करेन. अगदी बरोबर. आम्ही जे खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. भारतात मधुमेहाचं प्रमाण भरपूर आहे. मग मधुमेह आहे आणि त्यांना डोळ्याचा त्रास जाणवतोय, हे प्रमाण किती आहे आणि किती गंभीर आहे? तर इंडियाला डायबिटीसचं कॅपिटल असं म्हणतात. बरोबर, राजधानी आणि राईट, राजधानी. आणि अराउंड 6 कोटी लोकांना आता तरी इंडियामध्ये डायबिटीज आहे. जगात सर्वाधिक हे प्रमाण आहे, सगळ्यात जास्त आहे. आणि असं म्हटलं जातं की 2035 पर्यंत 2035 सालापर्यंत हे डबल होणार आहे, दुप्पट होणार आहे याचा रेट. युजली खूपच गंभीर आकडेवारी, खूपच गंभीर आहे. युजली मॅक्सिमम जे असतं ते डायबिटीसचं टाईप 2 असतं आणि त्याचं प्रमाण 70 ते 80% असतं. तर उरलेलं 10% जे असतं ते डायबिटीसचं टाईप 1 असतं. आपण वर्ल्ड डायबिटीज डे सेलिब्रेट करतो 14 नोव्हेंबरला, कारण याचं गांभीर्य आपल्याला कळलेलं आहे. आणि 6 कोटी लोकांपैकी दर 4 लोकांपैकी एकाला डोळ्यांचा हा त्रास डायबिटीजमुळे होतो. बरोबर आहे. डॉक्टर अमितजी, तुम्ही तर सांगितलं की प्रमाण तर खूप आहे मधुमेह आणि नंतर डोळ्यांचा त्याला त्रास होतो. मग ह्याची काही लक्षणं अगोदर दिसतात का, म्हणजे त्यानंतर आपल्याला उपाययोजना करता येतील? राईट. तर सगळ्यात कॉमन सिम्पटम्स जे आपल्याला लोकांमध्ये दिसतात ते आहे की माझी नजर सारखी कमी होते, मला चष्मा सारखा बदलावा लागतोय, मला डोळ्यासमोर काहीतरी काळं असं फिरताना दिसतंय, किंवा मला डोळ्यात फ्लॅशेस ऑफ लाइटनिंग सारखं काहीतरी चमकतंय असं वाटतंय. पण लोकांना जेव्हा हा त्रास होतो आणि त्यांना डायबिटीज ऑलरेडी डायग्नोज झालेली असते, त्यांनी लवकरात लवकर हे आपले डोळे तपासून घ्यावे. पण याचा अर्थ असा नाहीये की ज्यांना हा प्रॉब्लेम होतोय त्यांना हा डायबिटीजमुळेच होतोय. तर हा वेगवेगळ्या अजून कंडिशन्समुळे होऊ शकतो डोळ्यांचा. जसं कॅटरॅक्ट जे सगळ्यात कॉमन आहे, त्याला मोतीबिंदू म्हणतो. दुसरं आहे ग्लॉकोमा, त्याला आपण काचबिंदू म्हणतो. तर आपल्याला या प्रकारच्या कोणतेही आपल्याला सिम्पटम्स दिसले किंवा आपल्या डोळ्यात काही असा प्रॉब्लेम जाणवला की लगेच एकदा डोळे तपासून घ्यावे. डॉक्टर अमित जी, ही जी लक्षणं तुम्ही आता सांगितली ही कुठल्या वयोगटामध्ये जास्त जाणवू शकतात? मी त्यापूर्वी तुम्हाला एकदा डायबिटीसचं थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करतो. डायबिटीसचे प्रकार देखील सांगा. तर डायबिटीज हे 3 प्रकारचे असतात. पहिला आहे टाईप 1 डायबिटीस, त्याला आपण इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस सुद्धा म्हणतो किंवा जुवेनाइल ऑनसेट डायबिटीस म्हणतो. दुसरं आहे टाईप 2 डायबिटीस, त्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस म्हणतो किंवा ॲडल्ट ऑनसेट डायबिटीस. आणि थर्ड एक्सेट्रा, म्हणजे जे बाकीचा जो सबग्रुप आहे. तर जसं मी मगाशी पण बोललो की मेजॉरिटी जे आहे अराउंड 70 to 80% ते टाईप 2 डायबिटीज असतं. त्यात प्रॉब्लेम असा असतो की शरीर हे इन्सुलिन बनवतं पण त्याचा वापर शरीर हे व्यवस्थित करू शकत नाही. आणि टाईप 1 डायबिटीजमध्ये एक्झॅक्ट उलटं असतं की शरीर हे इन्सुलिनच बनवत नाही. इन्सुलिन बनवण्यासाठी आपल्या शरीरात एक ऑर्गन असतो, त्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो. आणि हा पॅनक्रियाजच टाईप 1 डायबिटीजमध्ये डिफेक्टिव्ह असतो. बरोबर. डॉक्टर अमित जी, आपण म्हणतो की तपासणी करणं खूप गरजेचं असतं आणि आता जागोजागी लॅबोरेटरीज झालेल्या आहेत. तर मग मधुमेह ज्याला आहे त्यांनी तपासणी कधी करावी, वर्षातून किती वेळा करावी? टाईप 1 डायबिटीज मध्ये जसं मी आता तुम्हाला सांगितलं की हे जुवेनाइल ऑनसेट असतं, तर त्यामुळे हा रोग आपल्याला लवकर पकडता येतो आणि त्यांनी डोळ्यात होणारा विकार जो असतो हा लगेच होत नाही. हा कमीत कमी 3 ते 5 वर्षांनंतर सुरू होतो. त्यामुळे टाईप 1 डायबिटीसच्या लोकांना आपण युजली 3 ते 5 वर्षांनंतर डोळ्यांचा चेकअप करायला सांगतो. आणि त्यानंतर अॅन्युअली वन्स, वर्षातून एकदा हा चेकअप त्यांना रेकमेंडेड असतो. बरोबर. पण टाईप 2 जे सगळ्यात मॅक्सिमम लोकांना असतं, त्यांना आपण ज्यावेळी डायबिटीस हे डायग्नोज होतं तेव्हा लगेचच डोळे तपासून घ्यायला आपण त्यांना सांगतो. कारण युजली लोक आपल्या ब्लड टेस्ट करत नाहीत. त्यांना जेव्हा काही सिम्पटम्स येतात, डायबिटीज कुठेतरी ऍडमिट होतात, त्यांच्या ब्लड टेस्ट होतात, तेव्हा त्यांना कळतं की हो बाबा मला डायबिटीज झालाय.
तेव्हा त्यांना तो डायबिटीजमुळे डोळ्यात हा आजार सुद्धा खूप वाढलेला असतो. त्यामुळे त्यांना आपण लगेचच हा चेकअप करायला सांगतो आणि वर्षातून एकदा हे डोळे हे त्यांना तपासून घ्यायचेच असतात. डॉक्टर अमितजी, मधुमेह झाला की अनेक जण घाबरतात, कारण असं म्हणतात की मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही, तो नियंत्रित राखला जाऊ शकतो अनेक उपाययोजनांमुळे. सो मधुमेह झाल्यानंतर मग डोळ्याचा त्रास सुरू झाल्यानंतर जे डोळ्याचे आजार आहेत ते पूर्णपणे बरे होऊ शकतात? डोळ्यांचे आजार जे आहेत ते आपण एका लिमिटला आपण थांबवू शकतो आणि मधुमेहामुळे डोळ्याला कोणता आजार होतोय हे पहिले आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं. तर पहिले मी तुम्हाला एक थोडक्यात डोळा कसा आपला दिसतो ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा आपला डोळा आहे. डोळ्यावरचा हा बाहेरचा जो भाग असतो त्याला आपण कॉर्निया असं म्हणतो. आतमध्ये एक दुसरा भाग असतो त्याला आपण लेन्स असं म्हणतो आणि सगळ्यात आतमधला जो भाग असतो त्याला आपण रेटिना असं म्हणतो किंवा डोळ्याचा पडदा म्हणतो. सोप्या भाषेत डोळा हा एका कॅमेऱ्यासारखा असतो. कॅमेऱ्यामध्ये जशी पुढे लेन्स असते आणि पाठीमागे पडदा असतो, सेम डोळ्यांमध्ये सुद्धा एक पुढे लेन्स असते आणि पाठीमागे पडदा असतो. लेन्सचं काम काय असतं की जो लाईट समोरून येतोय तो फक्त मागच्या पडद्यावर फोकस करायचं, व्यवस्थित पाडायचं, आणि पडद्याचं काम असतं की तो लाईट सगळा घ्यायचा आणि मेंदूपर्यंत पोहोचवायचा. हा जो इथे उजव्या बाजूला फोटो आहे हा डोळ्यामागचा पडदा आहे. ऍक्च्युअल फोटोग्राफ आहे की हा डोळ्यामागचा पडदा कसा दिसतो. ह्याच्या आतमध्ये हे ऑरेंज एक डिस्क आपल्याला जी दिसते तर ह्याला आपण ऑप्टिक नर्व्ह असं म्हणतो, ज्या नर्व्हनी सगळी माहिती मेंदूपर्यंत जाते. बाकी तुम्हाला या लाल ज्या दिसत आहेत या सगळ्या रक्तनळ्या आहेत. या रक्तनळ्या रक्त सप्लाय सुद्धा करतात आणि जे व्हाईट रक्त असतं ते रक्त घेऊन सुद्धा जातात. एक मध्ये तुम्हाला ऑरेंज जो स्पॉट दिसतोय याला आपण मॅक्युला असं म्हणतो आणि हा आपल्या पडद्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. या पार्टला जर काही प्रॉब्लेम झाला तर आपली नजर ही अचानक कमी होते. डायबिटीज मध्ये प्रॉब्लेम असा होतो की सगळ्यात पहिले पेरिफेरी म्हणजे जी बाहेरची बाजू आहे त्या एरियामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात आणि जो हा मधला पॉइंट आहे हा उशिरा इन्व्हॉल्व्ह होतो. त्यामुळे पेशंट्सना हे साहजिक कळत नाही की त्यांची नजर कमी होते का डायबिटीजमुळे त्यांना काही डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम झालाय आणि त्यामुळे ते आपल्याकडे यायला लेट करतात. त्यामुळे डायबिटीज एकदा डायग्नोज झालं की वर्षातून एकदा हे डोळे तपासणं कंपल्सरी आहे. अगदी बरोबर. डॉक्टर अमित, मधुमेह झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर डोळ्यात काही बदल होऊ शकतात का? हो, तर डोळ्यात हे वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला दिसतात. तर पहिला हा जो फोटो आहे याला आपण म्हणतो थर्ड नर्व पाल्सी. जसे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स असतात, डोळ्यांना सुद्धा जेव्हा इकडे तिकडे बघायचं असतं 7 प्रकारचे मसल्स त्याला कंट्रोल करतात. त्या मसल्सला कंट्रोल करणारी जेव्हा कोणतीही नर्व ब्लॉक होते त्याला आपण पाल्सी असं म्हणतो. आता या फोटोमध्ये तुम्ही बघताय की माणूस हा सरळ बघण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा डावा डोळा जो आहे तो एका बाजूला फिरलेला आहे. तर हा तिरळेपणा नाहीये, ह्याला आपण थर्ड नर्व पाल्सी असं म्हणतो. उपचारानंतर बरे होऊ शकतात. याच्यावर उपचाराची अशी एक्झॅक्ट काही गरज पडत नाही. जर तुम्ही डायबिटीज व्यवस्थित कंट्रोल केली तर हा प्रॉब्लेम आपणहून बरा होतो. ह्याच्यासाठी सर्जरी किंवा मेडिसिन्सची गरज लागत नाही. दुसरा प्रॉब्लेम आहे मोतीबिंदू. मोतीबिंदू युजली 40-45 वयानंतर हा थोडासा सुरू होतो आणि वयानुसार हा थोडा थोडा वाढतो. डायबिटीजमुळे प्रॉब्लेम असा होतो की मोतीबिंदू हा लवकर वाढतो, त्याचं जे वाढण्याचं प्रपोर्शन असतं ते फास्ट होतं. हा खालचा जो फोटो आहे ह्यात मगाशी तुम्हाला मी ज्या रक्तनळ्या दाखवल्या त्यातली एक महत्वाची रक्तनळी ज्याला आपण सेंट्रल रेटिनल वेन असं म्हणतो ती ब्लॉक होते आणि ती ब्लॉक झाल्यामुळे ती रक्तनळी फुटते आणि ती फुटल्यावर जो महत्वाचा पॉइंट असतो मगाशी मी तुम्हाला जो दाखवलेला मॅक्युला तो इन्व्हॉल्व्ह होतो आणि आपली नजर एकदम कमी होते. त्याचा पुढचा फोटो जो आहे त्यात आजार एवढा वाढलेला आहे की तो पूर्ण पडदा मागे खेचला जातोय आणि त्याच्यावर आपल्याला सर्जरी हा एकच उपाय राहतो. आणि एकदम राईट साईडला जो फोटो आहे हा एकदम एंड स्टेज डायबेटिक रेटिनोपॅथीचा फोटो आहे की ह्याच्यावर आपण सगळ्या प्रकारचे इलाज केलेत पण तो डोळा आता श्रिंक झालाय, बारीक होऊन गेलाय. तर एकदा हा डोळा असा ह्याची कंडिशन अशी झाली की ह्याच्यावर उपचार आपल्याला करता येत नाहीत. डॉक्टर अमितजी, अत्यंत खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही की मधुमेह झाल्यानंतर डोळ्यामध्ये काय काय बदल होऊ शकतात. असे बदल झाल्यानंतर मग पुढची पायरी येते ती म्हणजे उपचाराची. राईट. मग उपचार काय काय करणं गरजेचं असतं? राईट. तर उपचाराच्या आधी आपण तो आजार जो आहे त्याला आपण डायग्नोज कसं करतो की किती आजार आहे, तो माइल्ड लेवलचा आहे, मॉडरेटचा आहे, सिरियस आहे, किती गंभीर स्वरूपाचा आहे. तर आपल्याकडे हे 2 आधुनिक मशीन्स आहेत. हे जे डाव्या बाजूचं मशीन आहे याला आपण OCT असं म्हणतो, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी त्याला म्हणतात. तर त्यात आपल्याला डोळ्यामागचा जो पडदा आहे त्याची थिकनेस किती वाढतीये, डायबिटीजमुळे जे पाणी जमा होत आहे किंवा जे रक्त पडद्यामुळे जमा होत आहे तर त्याची थिकनेस किती वाढते ते आपल्याला कळून येतं.
कारण हे आपल्याला महत्वाचं असतं. आपण जेव्हा ह्या आजारावर ट्रीटमेंट करतो तेव्हा महिन्यानंतर 2 महिन्यानंतर ही कंडिशन बरी होतीये का तशीच आहे का अजून खराब होतीये हे आपल्याला या मशीनने व्यवस्थित डॉक्युमेंट करता येतं. दुसरं मशीन आहे फंडस फ्लोरोसिन अँजिओग्राफी, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला FFA असं म्हणतात. तुम्ही हार्टच्या अँजिओग्राफी बद्दल ऐकलं असेल की आपण आपल्या रक्तनळीमधनं एक डाय पास करतो आणि ब्लॉकेजेस कुठे कुठे आहेत ते आपल्याला कळतात. सेम टेक्नॉलॉजी आपण डोळ्यात सुद्धा वापरतो. आपण हातातनं एक डाय पास करतो आणि तो डाय आपल्या डोळ्यांच्या रक्तनळ्यांमध्ये जातो आणि जिकडे जिकडे या रक्तनळ्या डॅमेज्ड असतात किंवा ब्लॉक्ड असतात किंवा फुटलेल्या असतात तिकडून तो डाय बाहेर निघतो आणि आपल्याला त्याची सिव्हिअरिटी कळते. आता सिव्हिअरिटी कशा प्रकारांची असते ते या फोटोजमध्ये आपल्याला दिसेल. डाव्याकडचा जो वरचा फोटो आहे तो एकदम माइल्ड स्टेज डायबेटिक रेटिनोपॅथी आपण याला असं म्हणतो. त्याच्या बाजूचा जो फोटो आहे त्याला आपण मॉडरेट स्टेज डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो. डाव्या बाजूचा खालचा जो फोटो आहे त्याला आपण सिव्हिअर स्टेज असं म्हणतो आणि जे उरलेले 2 फोटोज आहेत त्याला आपण प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा PDR असं म्हणतो. आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात, फिजिशियन्स आमच्याकडे पेशंट्स रेफर करतात की यांना डोळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का चेक करा, तर आमचं काम असतं की त्यांना डोळ्यांमधनं जो प्रॉब्लेम आहे ते सांगायचं. आपलं शरीर हे एक संपूर्ण एक शरीर असं असतं, पण डोळा जो असतो डोळ्याला शरीराची खिडकी किंवा शरीराची विंडो ऑफ द बॉडी असं म्हणतात. कारण आपल्या शरीरात ज्या रक्तनळ्या असतात किंवा जे ऑर्गन्स असतात ते आपल्याला डायरेक्टली असे दिसत नाहीत, पण डोळा हा अशी एकच आपलं ऑर्गन आहे ज्यात आपण डायरेक्टली बघतो की रक्तनळ्या कशा आहेत, रक्तनळ्यांमधनं काही रक्त निघताय का, ब्लिडिंग होत आहे का, आणि त्यावरनं आपण शरीरात दुसरा कोणता आजार आहे का हे आपण सांगू शकतो. डॉक्टर अमित जी, आणि ही सुंदर सृष्टी बघायची असेल तर डोळे निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. डेफिनेटली. मला वाटतं की मधुमेह झाला आणि काही डोळ्यांचे विकार तुम्हाला जडले तरी घाबरून जायचं काही कारण नाही. मला वाटतं आणि अत्याधुनिक उपचार यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत भारतामध्ये तरी. मला वाटतं डॉक्टर अमित जी, मधुमेह झाला, डोळ्यांचे विकार आपल्याला कळाले, उपचार घेण्याची आपल्या स्टेप्स आल्या, अशा वेळेला काही प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो की होऊच नाही म्हणून काय आपण प्रिव्हेंटेशन काय करू शकतो का, पूर्व काळजी काय घेऊ शकतो? डायबेटिक रेटिनोपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये मी हेच सांगू शकेन की प्रिव्हेंटिव्ह इज द बेस्ट पॉलिसी. कारण ह्याची ट्रीटमेंट जी असते ही ट्रीटमेंट लाईफ लॉंग लागते. असं नाहीये की तुम्हाला काही आजार झालाय, काही इन्फेक्शन, पूर्व काळजी घेणे सर्वात चांगला. डेफिनेटली सेम. तर आपण जी ही ट्रीटमेंट घेतो ही ट्रीटमेंट आपल्याला लाईफ लॉंग घ्यावी लागते जोपर्यंत आपल्याला डायबिटीज आहे. कारण अजूनपर्यंत तरी डायबिटीजवर हा 100% क्युअर आपल्याला मिळाला नाहीये. आपण फक्त डायबिटीज ही कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर मी माझ्या दर्शकांना हेच सांगू इच्छितो की डायबिटीजच्या रोगाला हे आपण कंट्रोल केलेलंच बेटर असतं आणि जास्त वाढू नये, आपण देऊ नये. आता डोळ्यांची जी ट्रीटमेंट्स आपल्याकडे प्रकार अवेलेबल आहेत, तर लेझर ट्रीटमेंट हे सगळीकडे लोकांनी खूप ऐकलेलं असतं की डायबिटीसचा रोग मला झालेला आहे डोळ्यांना आणि मला लेझर ट्रीटमेंट घ्यायची. तर लेझर सोपी पद्धत आहे आणि किती वेळाची पद्धत आहे? लेझर करायला आपल्याला कमीत कमी 2 ते 3 सेटिंग्स लागतात. आजारावर डिपेंडेंट असतं आणि ते करायला हार्डली 5 to 10 मिनिट्स लागतात. प्रोसिजर करताना पेशंटला अजिबात त्रास होत नाही आणि लगेच तो घरी जाऊन आपापली कामं करू शकतो. सुरक्षित आहे ही पद्धत? एकदम 100% सेफ आहे. त्यामुळे लेझर्सला आपण गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट असं सुद्धा म्हणतो डायबिटीसच्या रोगासाठी. दुसरी नवीन जी ट्रीटमेंट आली आहे ती आहे डोळ्यांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स देतो. बऱ्याच प्रकारचे मॉलिक्युल्स आता इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल झालेत. त्यातले कोणते कोणते मॉलिक्युल्स आहेत ते US गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेत. असे थोडे मॉलिक्युल्स जे आहेत ते USने अप्रूव्ह नाही केलेत, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते आपल्याला अप्रूव्ह करून दिलेत. दुसरं एका प्रकारचं इंजेक्शन असतं त्याला आपण स्टिरॉइड इंजेक्शन असं म्हणतो. आता या इंजेक्शन्सचा फायदा असा आहे की डोळ्यांमध्ये जे पाणी जमा होतं, जो रक्त जमा होतं ते कमी करायला ते डेफिनेटली खूप मदत करतात. पण याचा डिसएडव्हान्टेज असा आहे, तोटा असा आहे की एकच इंजेक्शन कधी या रोगावर कामी येत नाही. ह्याला इंजेक्शनची गरज पडते. रिपीटेड इन द सेन्स दर महिन्याला एक इंजेक्शन. तर आपल्याकडे पेशंट्स येतात ते आम्हाला विचारतात की डॉक्टर किती इंजेक्शन्स लागतील मला, तुम्ही साधारण सांगू शकता का? तर कोणताही डॉक्टर तुम्हाला हे सांगू शकणार नाही, कारण हा सगळ्यात कठीण प्रश्न असतो. कधी कधी कोणाचं 2 इंजेक्शन मध्येच बरं होतं, तर आमच्याकडे असे पण पेशंट्स आलेत की त्यांना 10-15 इंजेक्शन द्यावे लागलेत तरी हा आजार क्युअर झाला नाहीये. आपण वेगवेगळ्या प्रकारचा डोळ्यांवर उपचार करतो, पण जर आपण डायबिटीज हे मूळ रूपांतरात कंट्रोल ठेवलं नाही
तर आपण कितीही इंजेक्शन्स जरी दिले किंवा कितीही लेझर जरी केलं तरी त्याचा हा फायदा जास्त होत नाही. म्हणजे मूळ मधुमेह नियंत्रणात ठेवणं जास्त महत्त्वाचं. तर मी माझ्या पेशंट्सना एक एक्झाम्पल नेहमी देतो की समजा तुमच्या घरी कधी काही पाईप फुटला असेल, त्या पाईपमधनं पाणी नेहमी जमिनीवर लीक होत आहे. बरोबर. तुम्ही कंटिन्युअस जर खालचं पाणीच साफ करत बसलात आणि ते पाईप जो फुटला आहे त्याचं जर तुम्ही काळजी घेतली नाहीत तर तुम्हाला हा आयुष्यभर हे पाणी साफच करत बसावं लागेल. तर सिमिलरली डायबिटीज जर तुम्ही व्यवस्थित कंट्रोल केला तर हे इंजेक्शन्स आणि हे लेझर जे आपण मूळ आजार नियंत्रित ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. डॉक्टर अमितजी, ईशा नेत्रालयाबद्दल पण मी तुमच्याकडनं भरपूर माहिती घेणार आहे जिथे तुम्ही कार्यरत आहात. आता एका छोट्याशा ब्रेक नंतर हितगुज या विशेष कार्यक्रमात वेळ दिला. एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मधुमेह आणि नेत्रविकार या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय. ठाण्यातील डॉक्टर अमित नेने आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर अमित जी, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी लक्षणं, उपचार पद्धती याच्यावर बोललो, मेडिकल मॅनेजमेंटवर तुम्ही बरंच काही सांगितलं. आपण जर सर्जरीकडे बोललो, अशा कुठल्या कुठल्या सर्जरी उपलब्ध आहेत? जर आपल्याकडे 100 पेशंट्स आले की त्यांना डायबिटीजमुळे डोळ्यांचा त्रास झालाय, त्यातल्या कमीत कमी 2 किंवा 3 जणांना ही सर्जरीची गरज पडते. आता सर्जरीची गरज का पडते? कारण पेशंट्स आपल्याकडे लेट येतात, त्यांना कळत नाही. एका डोळ्यांमध्ये जर त्यांना प्रॉब्लेम असेल पण दुसरा डोळा त्यांचा जर जवळपास नॉर्मल असेल तर त्यांना हे कळत नाही की त्यांचा एक डोळा प्रॉब्लेमॅटिक आहे जोपर्यंत ते एक डोळा बंद करत नाहीत. त्यामुळे त्यांना यायला आपल्याकडे उशीर होतो. डायबिटीजमुळे डोळ्यांमध्ये रक्त जमा होतं, जसं मी मगाशी सांगितलं. ते रक्त क्लिअर करायला आपल्याला सर्जरी करावी लागते. ती सर्जरी जी असते ही थोडी ॲडव्हान्स्ड प्रोसिजर असते. त्याला आपण पार्स प्लॅना विट्रेक्टॉमी असं म्हणतो. आणि त्या सर्जरीच्या वेळेस आपण डोळ्यामध्ये एका प्रकारचं गॅस किंवा एका प्रकारचं तेल देतो. गॅसचा फायदा असा असतो की गॅस आपल्याला पुन्हा डोळ्यातनं काढावा लागत नाही, तर आपण तो गॅस तसाच ठेवू शकतो आणि 3 ते 4 आठवड्यात तो गॅस हळूहळू डिझॉल्व्ह होऊन जातो शरीरात. पण तेलाचा प्रॉब्लेम असा असतो की तेल आपल्याला पुन्हा 2 ते 3 महिन्यानंतर हे काढावंच लागतं. तेलाचा फायदा असा असतो की जे रक्त कंटिन्युअस होत आहे किंवा जे ऍक्टिव्ह ब्लिडिंग होत आहे ते ब्लिडिंग थांबवायला ते खूप मदत करतं. त्यामुळे आम्ही आमच्या रुग्णांना हे नेहमीच सांगतो की तुम्ही हे सर्जरीपर्यंत पोहोचूनच देऊ नका. व्यवस्थित मेडिकल मॅनेजमेंट करा आणि आपली डायबिटीज व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवा. मला वाटतं तुम्ही जे प्रमाण सांगितलं की 100त 2 किंवा 3 रुग्णांनाच सर्जरीची गरज पडते. 100त ज्या लोकांना डायबिटीजमुळे डोळ्यांचा आजार झाला आहे त्यांच्यापैकी 2 ते 3 जणांना सर्जरीची गरज पडते. डॉक्टर अमित जी, अनेक जण संगणकाजवळ असतात. आता सगळ्याच कार्यालयांमध्ये, खाजगी असू दे किंवा सरकारी, संगणकावर काम चालतं. 8-9 तास सगळेजण संगणकावर असतात. अशा वेळेला डोळ्यांचा त्रास खूप त्यांना जाणवतो. डोळे कोरडे पडतात किंवा आणखी काही थोडेसे आजार असतात. त्याबद्दल काय सांगाल? आणि अशांना ज्यांना मधुमेह आहे त्यांना हा जास्त प्रकारे जाणवतो. आपण युजली जेव्हा कोणत्याही वस्तूकडे बघत असतो, आपले डोळे जे असतात ते ब्लिंक होतात, मिटतात आणि ती इनव्हॉलंटरी ऍक्शन असते. म्हणजे आपण आपलं जरी आपलं लक्ष नसेल तरी आपण ते डोळे उघडे बंद करतो. पण जेव्हा आपण सिस्टम मध्ये बघत असतो किंवा पेपर वाचत असतो, मोबाईल मध्ये बघत असतो, आपण हे ब्लिंक करणं विसरून जातो. आपण कंटिन्युअस बघतो, आपण स्ट्रेन करून बघतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्याची जी टिअर फिल्म असते ती फिल्म लवकर इव्हॅपोरेट होते आणि त्यामुळे आपल्याला ड्रायनेसचा हा प्रॉब्लेम जाणवतो. या प्रॉब्लेमला आपण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम CVS असं सुद्धा म्हणतो. युजली आम्ही या पेशंट्सना ऍडवाइस करतो की दर 1 तासानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा आणि थोडं बाहेर फिरून यावं, म्हणजे लांबच्या गोष्टी थोड्या बघाव्यात. त्यांनी आपलं जे स्पॅझम होणार असतं डोळ्याचं ते स्पॅझम सुद्धा रिलीफ होतं. बरोबर. पण फिरण्याच्या निमित्ताने काम सोडू नये त्यांनी. पण मला वाटतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि डोळे धुवायला पाहिजे 1 ते 2 तासानंतर गरजेचं असतं. डोळे धुवू शकता तुम्ही, असा काही प्रॉब्लेम नाहीये. पण पाणी आता कोणतं तुम्ही धुवायला वापरता ते महत्वाचं असतं. जर पाणी तुमचं बोरवेलचं किंवा जर खराब पाणी, मचूळ पाणी असेल तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आम्ही अशा पेशंट्सना युजली लुब्रिकेटिंग ड्रॉप्स ऍडवाइस करतो. ते एकदम सेफ असतात आणि तुम्ही ते रेग्युलरली वापरू शकता. दिवसात ऑफिसमध्ये आपण वापरू शकतो, ऑफिसमध्ये, घरी, कुठेही वापरू शकता ते ड्रॉप्स. खूप सेफ ड्रॉप्स असतात. डॉक्टर अमितजी, मगाशी तुम्ही सर्जरी बद्दल सांगितलं आणि तुम्ही जिथे ठाण्यात किंवा कल्याण, अंबरनाथला ईशा नेत्रालयामध्ये तुम्ही कार्यरत आहात, तिथे अशा प्रकारे सर्जरी होऊ शकतात? कारण आपला कार्यक्रम बघताना ज्यांना असं वाटत असेल की आता डॉक्टर अमितजींनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण ट्रीटमेंट त्यांच्याचकडे घ्यावी, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? आपल्या इकडे सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. मुख्य गोष्ट अशी आहे की आमच्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले स्कीम, राजीव गांधी स्कीम आणि लवकरच आता आयुष्यमान भारत स्कीम सुद्धा आम्ही लागू करणार आहोत.
महात्मा ज्योतिबा फुले स्कीम अंतर्गत आम्ही बऱ्याच रुग्ण लोकांना इंजेक्शन्स, लेझर्स आणि सर्जरी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आम्ही प्रोव्हाइड केल्यात. प्रॉब्लेम डायबिटीसचा असा असतो की त्यात जो इलाजाची गरज लागते त्यात पैसे भरपूर त्या लोकांचे खर्च होतात. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आपल्याला खूप साथ दिली आहे यात आणि ते लोकांना भरपूर मदत देखील करतात. बरोबर. डॉक्टर अमित, आपण आपल्या स्क्रीनवर, टीव्हीच्या स्क्रीनवर दाखवतोय, सगळे संपर्क नंबर दाखवतोय, कुठे कुठे कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली, अजून कुठे कुठे हॉस्पिटल्स आहेत आणि कुठे कुठे आपली सेवा मिळू शकते. कारण समजा आपला कार्यक्रम एखादा विदर्भातल्या गडचिरोलीतला एखादा माणूस पेशंट बघत असेल तर त्यांनी कसा संपर्क साधावा, त्यांनी तुमच्याकडे येऊन कशी ट्रीटमेंट घ्यावी? ईशा नेत्रालय हे बेसिकली 20 वर्षांपूर्वी कल्याणमध्ये डॉक्टर शहा यांनी स्थापित केलेलं. आता आपल्या ब्रांचेस डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ आणि टिटवाळा या ठिकाणी आहेत आणि सगळ्या सुविधा या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. बरोबर. डॉक्टर अमित, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो, वेळ खूप कमी आहे, तरी जाता तुम्ही काय सांगाल? मगाचं एक वाक्य तुमचं महत्त्वाचं होतं की मूळ रोगच होऊ न देणे, म्हणजे मधुमेहच तुम्ही नियंत्रणात ठेवा, मग त्या आधारे तुमचे नेत्रविकार देखील नियंत्रणात राहू शकतात. तरी तुम्ही जाता प्रेक्षकांना काय सांगाल? मधुमेह असा रोग आहे की आपण त्याला थांबवू शकत नाही. ज्याला होणार असतो तो होतोच. आपण फक्त त्याला व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. एक ट्रॅक रेजिमेन मी नेहमी ऍडवाइस करतो पेशंट्सना. T फॉर टेक युअर मेडिसिन्स रेग्युलरली, म्हणजे आपली औषधं व्यवस्थित घ्या. R फॉर रेड्यूस युअर वेट, वजन कमी करा. A ऍक्टिव्हिटीज करा, बायसायकल चालवा, वॉकिंग करा, जॉगिंग करा. C म्हणजे तुमचे जे कार्डियक प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी तुम्ही जे औषधं घेताय ती व्यवस्थित घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही स्मोक करत असाल किंवा जर काही तुम्हाला हे असतील अल्कोहोल किंवा काही हॅबिट्स असतील तर त्या लगेच बंद करा तुम्ही. डॉक्टर अमितजी, मला वाटतं तुमच्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं मधुमेह नियंत्रणात ठेवून आणि जरच नेत्रविकार झालेच असतील तर ताबडतोब उपचार पद्धती घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं आलात, अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हिंदूज या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.